योगेश वाळके यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल मी पोहायला कसं शिकवायचा हा पहिला व्हिडिओ यूट्यूबला माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे आणि आज दुसरा व्हिडिओ टाकणार आहे. एकदम पद्धतशीरपणे पोहताना कोणते काळजी घ्यावी, लहान मुलांना कसं पोहायला शिकवावं. आता हा माझ्या हातामध्ये पाहू शकता, हा तेलाचा 5 किलोचा डबा आहे तेलाचा. त्याला हे स्कार्फ वगैरे बांधलंय आणि डबा कशा प्रकारे दोन्ही साईडने गाठण दिलेली आहे आणि या साईडने हे स्कार्फ निघावं नाही म्हणून हा दोऱ्यानं हे स्कार्फ पूर्णपणे शिवून घेतले. पाहू शकता अशा प्रकारे डब्याला बांधून घ्यायचं, स्कार्फ घ्यायचं. दोरी न घेण्यामागचं कारण असं आहे, कारण हे पोटाला वगैरे दोरीने काय होतं, काचत असतं. त्यामुळं हे एकदम मऊ असल्यामुळं पोटाला काचत नाही. तर तुम्हाला दाखवतो आता मी कशा प्रकारे हे बांधायचं. हे आमचे चिरंजीव आहेत शौर्य वाळके. जवळजवळ 15 दिवस झाले हा पोहतोय, परंतु आज आम्ही रस्सीनं आणल्यामुळं आज त्याला हा डबा बांधूनच सोडणार आहे. खरं तर शिकला असेल तो. तर अशा प्रकारे डबा पाठीमागच्या बाजूला हे करायचं आणि असं वरती बांधायचं. आणि एकदम सुरक्षा महत्त्वाची आहे, कारण जरी थोडंसं प्लस मायनस झालं, चुकून जर तुमची गाठण सुटली तर ते जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा प्रकारे एकदम घट्ट व्यवस्थित बांधून घ्यायचं. 1 2 3 गाठणी द्यायच्या. हे हे अशा प्रकारे बांधायचं व्यवस्थित. आणि एकदा पाण्यात गेल्यानंतर ते डबा जर बांधला तर पूर्वीच्या काळी ते पेटा वगैरे म्हणजे ते लाकडाचं वगैरे बनवायचं. एकदम हलकं लाकूड, जे शेवग्याचं लाकूड असेल, जे हलकं जे लाकूड असतं त्याचं ते बनवण्यासाठी. परंतु हा 5 किलोचा जो तेलाचा डबा याने एकदम सफिशियंट आहे, काहीच अडचण नाही. एकदम सुंदरपणे किती जरी 50-100 किलोचं जरी माणसाला ते पोहायला जर शिकायचं असेल, मोठ्या माणसाला देखील, तरी ते डब्याच्या माध्यमातून तुम्ही पोहायला जाऊ शकता आणि शिकू शकता. कारण ते डब्या पूर्णपणे तुम्हाला ते पाण्यामध्ये तरंगत असतं. परंतु पोहताना आपण त्या ठिकाणी थोडासा प्रतिसाद दिला पाहिजे, कारण डबा तर आपल्याला तरंगतो पाण्यामध्ये, पण आपण हातपाय हलवले पाहिजे, जेणेकरून एक 15-20 दिवसामध्ये आपण पोहायला शिकत असतो. ही जी विहीर आहे आमच्या खेड तालुक्यातील किवळे गावचे जे माजी उपसरपंच आणि उत्कृष्ट गायनाचार्य म्हणून ज्यांचा संपूर्ण उभ्या पुणे जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे, ते हरिभक्तपरायण अनिल महाराज कड यांच्या मालकीची ही विहीर आहे. ही पाहू शकता. काल पहिल्या भागामध्ये देखील तुम्हाला मी विहीर दाखवली होती. अतिशय छान आणि सुरक्षित विहीर आहे, मोठी देखील आहे, त्यामुळे पोहण्याची मजा जास्त येते. आता शौर्य खाली उतरलाय. शौर्य जा पायऱ्यांनी खाली. पाहू शकता तू स्वतः गेला आता, कारण तो 15 दिवस झाले पोहतोय. तो पोहायला देखील शिकला असेल, परंतु आज रस्सीनं आणल्यामुळे तो डब्यावर पोहतोय. पाहू शकता कशा प्रकारे पाय वगैरे एकदम छान, पाणी देखील हाताने पोटाखाली घेतोय. अशा पद्धतीने तुम्ही जर पोहले तर लवकरच तुम्ही पोहायला शिकणार आहे. ही पोहण्याची एकदम नवीन जे पोहत आहे ते एकदम योग्य टेक्निक आहे. पाहू शकता पाय देखील काढतोय, पाणी देखील पोटाच्या खाली ओढतोय तो. त्यामुळं खरं तर तो पोहायला शिकला असेल. आता उद्या त्याला मी रस्सी बांधून त्या ठिकाणी पोहायला आणणार आहे. पाहू शकता या ठिकाणी आर्यन महाराज कड आहेत, तनिष आहे आणि हे सर्व लहान मुलं या ठिकाणी पोहण्यासाठी आलेले आहेत. आता प्रत्येकाकडे काहीतरी पोहण्याचं स्किल असतं. पाहूया आपण कोण कसं सूर मारतोय, कोण उडी कसं मारतोय. खरं तर सूर खाण्याची योग्य पद्धत, पाठीमागे दोन्ही पाय स्ट्रेट पाहिजे. मुटका खाताना देखील व्यवस्थित खावं लागतो, कारण काल जसं मी तुम्हाला सांगितलं की पायऱ्या वगैरे असतात ते लागू शकतं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शरीराला कोणती इजा झाली नाही पाहिजे. टाकचल. हे तनिषने अतिशय सुंदर असा सूर खालाय. ही योग्य सूर खाण्याची योग्य पद्धत आहे. एकदम त्याने पाय सरळ ठेवले, स्ट्रेट ठेवले आणि डोकं खाली पाण्याकडे, म्हणजे जेणेकरून सूर खाल्यानंतर तुम्हाला पाणी लागणार नाही. आर्यन महाराज हा सूर चाला व्यवस्थित. हे पाहू शकता आर्यनने सूर खाला, तो अजूनही वरती आला नाही. हे बघा, जवळजवळ 5-6 सेकंदानंतर वर आला. जागेवरच त्याने स्ट्रेट सूर खाला होता. आता हा आदित्यकडे पाहू शकता, याच्याकडे काय स्किल आहे पोहण्याचं. टाक छोट्या. हे आता शिकतोवर आला. एकदम सुंदर अशी उडी घेतली, एकदम दोन्ही पाय जुळून त्याने उडी घेतली सुंदर.
अशा प्रकारे जर तुम्ही उडी खाली तर तुम्हाला पाणी जास्त लागत नाही, कारण तुम्ही योग्य चुकीच्या पद्धतीने जर सूर खाला उडी खाली तर तुम्हाला ते पाणी लागणार असतं. चैतन्य तुला नाही पाहिजे का? का रे परमिशन काढ लागते का? आणि तू रे बाळा पोहायला येतच नाही का? येते. हे पहा कशा प्रकारे मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेतात. ते 2-2, 3-3 वेळा एका दिवसामध्ये पोहतात. तनिष हा मुटका खा, चल उडी का उडी चल. खरं तर पोहण्यासाठी अतिशय सुंदर अशी विहीर आहे, पाणी देखील वर आहे, त्यामुळं पोहण्यासाठी मजा येते. विहिरीचा गाडा मोठा आहे, त्यामुळं एका वेळेस 15 मुलं जरी पोहायला आली तरी काही अडचण निर्माण होत नाही. आणि खरं तर पोहण्याचे खूप फायदे आहेत. तुम्ही जर रोज जर पोहले तर तुम्हाला व्यायामाची गरज पडणार नाही, कारण आपण जे सकाळचं चालायला जातो ते तर खूप चांगलंच आहे, सकाळची शुद्ध हवा जी आहे 5:30-6ची. परंतु तुम्ही जर नित्यनियमाने रोज जर पोहले 15-20 मिनटं तर तुम्ही खरं तर वर्षभरामध्ये कधी आजारी पडणार नाही, कारण ऑटोमॅटिकली तुमचा व्यायाम होत असतो. पोहल्यानंतर तुमचा संपूर्ण पोटाचा व्यायाम असेल सगळंच, म्हणजे कारण एकदा पाण्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हातपाय हलवावे लागतात, जसं की आपण सायकल चालवताना सायकलिंग करतो तशा प्रकारे पाण्यात गेल्यानंतर आपल्याला पाय हलवावे लागतात. त्यामुळे एकदम चांगला व्यायाम होतो. आणि पोहल्यानंतर तुम्हाला भूक देखील लागते. तुम्ही जर 15-20 मिनटं अर्धा तास जर पोहले तर तुम्हाला एक भूक लागत असते, आणि मग चांगलं जेवण गेल्यावर तुमची तब्येत देखील होणार आहे. ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी कुठलाही शुल्क द्यावं लागत नाही, कारण हे शेतकऱ्यांच्या विहीर असतात. पाहू शकता. आणि आपण शहरामध्ये पाहतो मुलांना शिकवण्यासाठी पालकांना त्या ठिकाणी स्विमिंग टँकमध्ये पैसे देऊन त्यांना ॲडमिशन घ्यावं लागतं, परंतु इथं कुठलंही ॲडमिशन न घेता विनाशुल्क आपण पोहायला शिकू शकता. म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहण्याचा हा एक फायदा आहे. शहरामध्ये मुलांचं आपण पाहतो की लठ्ठपणा वाढतो, ते फक्त 4 भिंतींच्या आतमध्ये असतात, मोबाईल खेळतात जास्त करून, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे त्यांना जे खेळ असतात ग्राउंडवरचे ते कमी असतात. त्यामुळं ग्रामीण आणि शहरी भागातल्या मुलांमध्ये एक मोठा फरक असतो. एकदम निर्भीडपणे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातली मुलं वावरत असतात कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्यामुळं त्यांना एक अडचण निर्माण होत नाही. ते तनिषने पुन्हा एकदा सुरू केला. चैतन्य टाक, चल काय उडी मारतो का? बाटली कोणती बाटली? बरं ठीक आहे, आता बघू बाटली काय प्रकार आहे. बाटली म्हणजे दोन्ही पाय जुळून एकदम सरळ उडी खाणे, त्याला बाटली यांनी नाव दिलंय. चांगलं नाव आहे. चला आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल की कसं पोहायचं, उडी कशी मारायची, सूर मुटका वगैरे, आणि डबा वगैरे नवीन जो पोहायला शिकतोय त्यासाठी डबा कसा बांधायचा मी तुम्हाला एकदम सविस्तर सांगितले. नक्कीच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप शेअर करा, आणि अभिप्राय कमेंट नक्की करा. व्हिडिओ जर आवडला तर आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला ऊर्जा मिळत असते, त्यामुळे व्हिडिओला कमेंट नक्की करा. शौर्य कसं वाटतंय? खूप छान. आता उद्या तुला आपण रस्सी बांधून सोडू, शिकला असं पोहायला. का अशा प्रकारे तुम्ही जर रोज आले पोहायला तर तुम्ही 15-20 दिवसात पोहायला शिकत असता, परंतु तुम्ही जर खाडा केला, एकदा आले 2 दिवस घरी राहिले, मग ते तुम्ही शिकणार नाही. ग्रामीण भागामध्ये राहण्याचा हा खूप मोठा फायदा आहे. सर्व सोयी तुम्हाला उपलब्ध त्या ठिकाणी होत असतात. ग्रामीण भागामध्ये पोहण्याचा आनंद असेल, क्रिकेटचे खेळ असेल, म्हणजे अनेक असे सूरपारंब्या असेल, जुने जे खेळ आहेत ते मुलं ग्रामीण भागामध्ये खेळत असतात, आणि त्यामुळे ते तंदुरुस्त असतात. त्यामुळे त्यांना आजार फार कमी येतात, कारण ते ग्रामीण भागामधील सर्व वातावरणामध्ये वाढलेलं असतात. ऊन असो, पावसाळा, हिवाळा, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती देखील चांगली असते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये राहण्याचा हा एक मोठा फायदा आहे. वातावरणाशी ते लवकर जुळवून घेतात. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.